हॅलो हॅलो, कोण बोलायलंय? हे बघा, मला नाही माहित तुम्ही कोण बोलताय, पण तुमचे ना आज लय उपकार झाले बघा आमच्यावर. तुमच्यामुळे आमच्या शाळेतल्या पोरांचा जीव वाचला, त्यांना एक नवीन आयुष्य मिळालं. कदाचित देवीनच पाठवलं असेल बघा तुम्हाला. अहो, तो सगळा माल ना एक्सपायर झालेला होता. तो जर पोरांपर्यंत पोहोचला असता, त्यांनी खाल्ला असता, तर त्यांच्या जीवाशीच खेळ झाला असता बघा. त्यामुळे खरंच मनापासून थँक्यू. फक्त तुमच्यामुळे त्यांचा जीव वाचलाय बघा. ठीक आहे. कोणाशी बोलत होतीस? एवढं खुश होऊन कोणाशी बोलत होतीस? चेहऱ्यावरचा आनंद तरी बघा. लपवण्यासारखं काय याच्यात? दे फोन दे, इथे मी बघते. दे. हे असं गुप्तहेरासारखं कुणी काम केलं असेल ग? हे म्हणजे चांगली माणसं आहेत म्हणायची या जगात. सावे, ज्यांनी कुणी बातमी दिली आहे ना, ते नक्की भाऊरावांना ओळखत असणार आहेत बघ. अगं, म्हणून तर त्यांनी हेल्प केली आपल्याला. नाहीतर काय, त्यांना ना भाऊंबद्दल नक्की आदर असणार, म्हणून केलंय त्यांनी. आणि तू पण नसावे, त्यांनी एवढी मोठी न्यूज दिली आपल्याला, तू स्वतः नाव पण विचारलं नाहीस होय त्यांना? अगं, मी विचारलं त्यांना, पण त्यांनी सांगितलंच नाही. म्हणलं नको जास्त खोलात जाऊन विचारायला. तसं पण एवढी मोठी रिस्क घेऊन त्यांनी आपल्याला मदत केली ना. बस या मॅटर मध्ये कशाला त्यांना अडकवायचं? या राक्षसी प्रवृत्तीला हरवण्यासाठी जणू देवीने पाठवलं असेल त्यांना बघ. जाऊ, संकट टळलं म्हणायचं. संकट टळलं की डेंजर कडे वळलं. काय वाटते? सावे, ज्यांनी कुणी आपल्याला फोन करून सांगितलं, ह्याचाच अर्थ त्यांना आधी हे सगळं कळलेलं होतं. म्हणजे तो ड्रायव्हर सांगत होता ते काही चुकून वगैरे झालंय. चुकून बिकून काय होत नसते. ते टेम्पोवाला माप सांगेल चुकून झाले म्हणून. मला एक टँक मडक फुटले म्हटल्यावर त्याला कोणीतरी दगड मारला असणारच ना. यो खराब माल कुणीतरी मुद्दाम भरलाय बघ. गडबड तर आहे, पण कळणार कसं कुणी केलंय? आणि पुरावा पण पाहिजे ना. पुरावा नाहीसा पुरावा. टेम्पोवाला तर काय तोंड उघडायचं नाही. आपल्याकडे आयडिया काय कमी आहेत का? हा, चला. आता तुझं मौन व्रत सोडून सांगणार आहेस का कोणाचा फोन होता ते? आता तोंड नाही उघडलंस ना तर कायमचं तोंड बंद करून सांगून ठेवते. आई, ते घरनं कॉल होता. घरनं फोन? असं अचानक? आणि घरचे काय जोक सांगत होते एवढं हसायला? जोक नाही, ते माझ्या भावाचं प्रमोशन झालं ना, ते सांगत होता. अरे वा,
घरातली कामं सोडून खुश व्हायला बरं वेळ आहे. आपल्या नवऱ्याला काय हवं नको ते बघायचं सोडून ह्यो असा टाइमपास चाललाय. म्हणजे घरच्यांनी हे शिकवले वाटतं, सासरी जायचं, हातात मोबाईल घ्यायचा आणि टाइमपास करायचा तो. आई ते नीता मी सांगितलं तिला घरनं फोन आलाय ना तर घे म्हणून. मी बघते काय हवं नको ते बाहेर. तरी म्हणलं अजून सावरायला आलं कसं नाही कोणी. बबनला वाचवायला मगन हजर. तुम्हा दोघींना सुतासारखं सरळ केलं पाहिजे एक दिवस. थँक्यू हा, तुम्ही वाचवलत मला. बरं सावी थँक्यू म्हणत होती. पण तिला कळलं नाही ना फोन तू केला होता म्हणून. नाही नाही, म्हणजे आधी तिने कोण बोलतोय असं विचारलं होतं, पण मी तेव्हा काहीच सांगितलं नाही. आणि आता तिने नावही विचारलं नाही, फक्त थँक्यू म्हणायला फोन केला होता. बरं झालं, जे आपल्याला करायचं होतं ते आपण केलं. फक्त टेन्शन नाही. हो ना ताई, मुलांचं काही बरं वाईट नाही झालं, मोठं संकट टळलं बघा. देवीचा आभारच मानायला पाहिजे. फक्त एकदा, फक्त मला त्या माणसाचं नाव कळू देत, नाही त्याची सगळी हेरगिरी बाहेर काढली ना तर नाव विलास मुजुमदार सांगणार नाही. सगळा बाजार उठवतो त्याचा मी. कोणाला कळणार पण नाही की या जगामध्ये या नावाचा माणूस कुणीतरी जिवंत होता म्हणून. दादा दादा तू शांत हो ना. तू जास्तीचा लोड घेऊ नको. हा, अरे आपल्या नशिबाच्या रेषा त्या धैर्यासारख्या आहेत काय? त्याच्या नशिबाच्या रेषा विजेसारख्या लख्ख आहेत. आणि आपल्या जमिनीतल्या मुळांसारख्या गुडूप झालेल्या. धैर्याची बराबरी करणं आपल्याला जमल असं मला तरी काय वाटत नाही. अरे बघ की, असा हातात आलेला कॅच सुटलाय हातातून. या जन्मात आपण मालक होऊ असं आपल्या नशिबात नाही. आपल्या नशिबात आहे ना एक गोष्ट आहे, हिशोब.